आपण पाहू शकाल माईची उबदार शाल त्याचबरोबर प्रेमाचं प्रतीक पुष्पगुच्छ देऊन खऱ्या अर्थाने आपण इथे हा मान सन्मान इथे संपूर्ण करत आहोत। अगदी आपण पाहता या स्पर्धेला सदिच्छा भेट देण्यासाठी आज त्यांनी अमूल्य वेळा स्पर्धेला दिला त्याबद्दल तुमचं खूप खूप धन्यवाद आहेत। सलामीची जोडी देखील आपण पाहू शकाल मैदानाच्या आतमध्ये जानवर खेवारी क्रिकेट संघाची दाखल होत असताना पाहायला मिळते। सागर आणि आयुष ही सलामीची जोडी आपल्याला मैदानाच्या आतमध्ये दाखल होत असताना पाहायला मिळेल। 4 ओव्हरची मॅच दुसऱ्या फेरीतील दुसरी मॅच जी आपल्याला पाहायला मिळते। एका साइडनं क्वार्टर फायनल मध्ये संघ जाऊन पोहोचलेला आहे तो म्हणजे सासगाव, त्यांच्या विरोधात विजयी संघ असा हा सामना आपल्याला पाहायला मिळणार आहे। चला मैदानाच्या आतमध्ये आपण पाहताय आता सलामीची जोडी तर दाखल झालेली आहे आणि अगदी आपण पाहताय आता कशा पद्धतीने कामगिरी केली जाईल तीही आपल्याला पाहायला मिळणार आहे। महत्त्वाची मॅच आहे, इथून जो संघ विजय होणार आहे तो मात्र आजच्या दिवसामध्ये शेवटचा सामना पाहायला मिळेल। कुणाच्या नावाने विजय घोषित केला जाईल आणि सुपर 5 मध्ये चौथा संघ पहिल्या दिवसामध्ये आपण पाहिला असेल सहारा पारदवाडी, दुसऱ्या दिवसामध्ये स्वर्गीय लक्ष्मण 11 दसई ब्लास्टर 12 हाणून मारून आणलाय, बूट आणलाय, काय सांगायचं 50 वर्षाची माणसाचे। चला एका धावेचं महत्व त्याच वेळेस कळतं ज्यावेळेस कंपल्सरी चेसिंग असतं, त्यावेळेस एका धावेचं महत्व काय असतं ते आपल्याला कळत असतं। रवी आलेला आहे षटक क्रमांक 1 साठी। चला जाऊया आजकडे आणि स्ट्राइक एंड मध्ये आयुष जो आपल्याला पाहायला मिळतोय। बघाशा आपण पाहिला असेल रायटागर रामपूर या टीमला अगदी 29 धावा बनवल्या होत्या आणि त्या डिफेन्स करायच्या होत्या। ओहो ब्लॉक होलचा चेंडू होता, संकेत होता, थोडस फंबल झालाय, चेंडू मात्र सीमारेषेच्या पलीकडे पोहोचलाय। या बॉलवरती येतोय हा खणखणीत चौका। चला मैदानाच्या आतमध्ये 4 धावेने संघाचं खातं इथे खुलं झालेलं आहे। जो हनुमान खेवारी क्रिकेट संघाचं जबरदस्त मॅच मैदानाच्या आतमध्ये आपण पाहताय। रवीचं स्वागत केलं। रवी या गोलंदाजाचे अगदी गुणवत्ता जर आपण पाहिली तर अनेक स्पर्धांमध्ये मोठ्या फलंदाजांना थांबवत असतो, परंतु आज त्याच्या समोर करण्यात आयुष्यनं 4 धावेने संघाचं खातं खुलं केलेलं आहे। व्यासपीठावरती खऱ्या अर्थाने आपण पाहू शकाल पाहुणेवरांची वर्दळ जे आपल्याला पाहायला मिळते। पाहुणेवरांचा खऱ्या अर्थाने निश्चित उपस्थितीनं व्यासपीठ गजबजलेला आहे। प्रभाकर दादा मेंगाळ असतील, लक्ष्मण दादा पादीर असतील, जमालभाई शेख असतील, त्याचबरोबर दसई असोसिएशनचे अध्यक्ष सन्माननीय आकाशजी माडसे असतील, त्याचबरोबर आमचे सूरजजी कापडे असतील, त्याचबरोबर व्यासपीठावरती उपस्थित सगळे पाहुणेवर खऱ्या अर्थाने त्यांचं मनाचा अंतःकरणापासून आभार आहेत, कारण पाहुण्यांशिवाय खऱ्या अर्थाने शोभा नाहीये या व्यासपीठाला आणि खऱ्या अर्थाने निश्चित आज हे व्यासपीठ गजबजलेलं आहे। 5 धावा धावफलकावरती आहेत। रवी तयार आहे, पहिल्याच बॉलमध्ये चौका ठोकून खऱ्या अर्थाने संघाचं खातं खुलं केल्यानंतर पुढील चेंडू पुन्हा एकदा रवी सज्ज होतोय। इथे टाकलेला हा चेंडू फन्नाट वेग टप्पा चूक होता आणि इथे टाकलेला हा चेंडू आपण पाहिलाय तो म्हणजेच डॉट बॉल आलेला आहे। चांगला चेंडू मैदानाच्या आतमध्ये हाताळलेला आहे। चांगले प्रयत्न मैदानाच्या आतमध्ये केले जात आहेत। प्रयत्नांची पराकाष्ठा मैदानाच्या आतमध्ये करावी लागणार आहे, कारण मागच्या सामन्यामध्ये असं वाटलं होतं की राय ठाकर रामपूर हा संघ परास्त होतो की काय, कारण धावसंख्या कमी होती। त्यानंतर गोलंदाजांनी खऱ्या अर्थाने आपली परीक्षा घेतली, दाखवली आणि त्यामध्ये चांगली गोलंदाजी झाली होती।
याही वेळेस हो भन्नाट गोलंदाजी, लाजवाब गोलंदाजी, कमी वयाचा गोलंदाज, शांत आणि संयमी हा त्याचा स्वभाव, परंतु गोलंदाजीमध्ये तिखट मारा, चांगली गोलंदाजी होती, जबरदस्त गोलंदाजी. सध्याच्या स्थितीला आपण पाहताय मिस्टर बदा मला वाटतं आलेले आहेत. अजूनही 3 चेंडूचा खेळ हा बाकी आहे या ओव्हर मधील. 3 चेंडूचा खेळ अजूनही बाकी आहे. चला लगेच यावेळेस खऱ्या अर्थानं आपण पाहताय महत्वाची ही मॅच आहे. 3 चेंडू मध्ये 5 धाबा आतापर्यंत खर्च केलेला आहे, त्याच्यामध्ये 1 बॉल त्यावरती चौकार, 1 चेंडू वाईड आलेला आहे. थांबून खेळण्याचा प्रयत्न होता, लाईन मात्र इथे पंचाने चेक केलेली आहे आणि पंचाने यावेळेस सांगितलेलं आहे की वाईट बॉल आहे. खराब चेंडू मैदानाच्या आतमध्ये आपण पाहताय. जसं या सुसून अंतर्गत खऱ्या अर्थाने निश्चित सगळे 8 संघ जे आजच्या दिवसामध्ये दिग्गज संघ, पहिल्या दिवसामध्ये सारा पारदवाडी, दुसऱ्या दिवसामध्ये स्वर्गीय लक्ष्मण 11 दसई ब्लास्टर, तिसऱ्या दिवसामध्ये जेबी स्पोर्ट काट्याची वाडी. आज 4था दिवस कुठला दाखल होणार. 6 धावा तर आहे. रवी तयार आहे पुन्हा एकदा. याही वेळेस हो चांगला चेंडू आहे आणि त्याच्यामुळे अगदी आपण पाहिलेला आहे की खराब चेंडू जो कुठेतरी फलंदाज साठी राहिला, परंतु गोलंदाज साठी चांगला राहिला, कारण तिथे टॉट बॉल आलेला आहे. निर्धाव चेंडू, चांगली गोलंदाजी झालेली आहे. 2 चेंडू वाईट आलेले आहेत, 1 चौकार देखील सहन केला, तरी देखील 6 धावा 4 चेंडू मध्ये खर्च केलेले आहेत. ही रवीची ओळख आहे, ही रवीची खासियत आहे. पुढील चेंडू पुन्हा एकदा गोलंदाज आपण पाहताय रवी महेश वाघ. यावेळेस मात्र भरपूर लाईन खराब आहे. आता मात्र सुट्टी नाहीये आणि चुकांना माफी देखील नाही. 7 धावा. महेश वाघ सर सध्या आपण पाहताय मैदानाच्या साईडने करा संपूर्ण सामन्यावरती नजर ठेवून आहेत, कारण त्यांच्या गावचा संघ मैदानाच्या आतमध्ये खेळतो. तोडमोड संघटनेचे अध्यक्ष नसते तर कदाचित आता ते या मॅचचे सदस्य असते, परंतु आता विलाज नाही. 7 धावा धावफलकावरती आहेत. 2 चेंडू अजूनही बाकी आहेत. टॉस बॉल होता, मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न केलाय. चेंडू मात्र सीमारेषेच्या साईडने निघालाय, शतरक्षक पोहोचलाय शेवटच्या क्षणाला. चेंडू सीमारेषा पलीकडे पोहोचलाय. 4 धावा. अकरा धावा धावफलकावरती आहेत. शेवटचा बॉल या ओव्हर मधील जो आपल्याला पाहायला मिळेल. रवीनं 3 चेंडू खराब हाताळलेत, नाहीतर धावसंख्या सध्याच्या स्थितीला मला वाटतं एकंदरीत आपण पाहिलेली आहे ती आता 11 म्हणजे 8 धावा ज्या पाहायला मिळाल्या हरकत नाही. 11 आहेत. शेवटचा बॉल यावेळेस चांगला. ओव्हर क्रमांक 1 चा खेळ संपलेला आहे. पहिल्या ओव्हरमध्ये धावसंख्या धावफलकावरती बिनबाद 11 धावा. बॅटिंग करत असं हनुमान खेवारे. चला गणेशपूर
टीमचे संघ कर्णधाराचा सन्मान आपण संपन्न करणार आहोत. मी लक्ष्मण पाटील यांना विनंती करतो, या आपण आपल्या शुभ हस्ते खऱ्या अर्थाने हा मान सन्मान संपन्न करून घेणार आहोत. गणेशपूर संघाचे संघ कर्णधार त्यांचा यथोचित मान सन्मान लक्ष्मणजी पाटील यांच्या शुभ हस्ते आपण हा मान सन्मान इथे संपन्न करणार आहोत. अगदी आपण पाहू शकाल माईची उबदार शाल, त्याचबरोबर प्रेमाचं प्रतीक पुष्पगुच्छ देऊन खऱ्या अर्थाने आपण हा मान सन्मान लक्ष्मणजी पाटील यांच्या शुभ हस्ते करत आहोत. आज या स्पर्धेच्या निमित्तानं खऱ्या अर्थाने निश्चित आज आपण उपस्थित दाखवून या स्पर्धेची शोभा वाढवली आणि खऱ्या अर्थाने शांत संयमी खेळ आपल्याला पाहायला मिळाला. खूप खूप धन्यवाद, थँक्यू. माझकडे आपण प्रशांत यावेळेस हो चांगला चेंडू आहे, खोदून काढलाय, इथे प्रकाश आलेला आहे, बॉल पर्यंत पोहोचलाय, एक सिंगल इथे वेगानं बनली आहे आणि तिथे थोडासा वाईट आला. पहा कुठेतरी दुसरीचा प्रयत्न ओव्हरथ्रो मध्ये केला. या 2 धावा धावफलकावर ऍड होतात. 13 धावा आपण पाहताय धावफलकावरती सध्याच्या स्थितीला. एक चांगली बॅटिंग मैदानाच्या आतमध्ये केली जाते. अशाच पद्धतीनं बॅटिंग जर्मन खेवारे या टीमला बनवावी लागणार आहे. प्रशांत सज्ज होतोय, पहिलाच बॉल थोडस जर पाहिला गोलंदाजसाठी मेहनतीचा आणि खऱ्या अर्थाने संघर्षाचा पाहायला मिळाला, कारण तिथे पहिल्याच बॉलवरती कुठेतरी थोडस प्रयत्न कमी राहिले. शतरक्षकाचे देखील ओव्हरथ्रो होताना आपल्याला पाहायला मिळाला. 1 धाव होती, तिथे 2 धावा खर्च केल्या. 13 धावा धावफलकावरती आहेत. अक्रॉस द लाईन शरीराचा भेदक मारा जो आपल्याला पाहायला मिळालेला होता आणि तिथे ओयुटी गॉन. फलंदाज मला वाटतं अगदी आरामात पोहोचण्याचा प्रयत्न करत होता. विकेट किपरची चतुराई आपल्याला पाहायला मिळाली आणि त्याच्यामुळे त्याला मात्र आता आपली विकेट गमवावी लागलेली आहे. फलंदाज बाद होतोय. नवीन फलंदाज समोर फटका पॉवरफुल दाखवलाय आणि यावेळेस मात्र चेंडू सीमारेषा पलीकडे पोहोचलाय. 4 धावांसाठी हा चौकार आलेला आहे. प्रदीप प्रशांत तयार आहे. यावेळेस मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न होता, परंतु बॅट अँड बॉलचा संपर्क यावेळेस झाला नाही. डॉट बॉल आलेला आहे. 19 धावा धावफलकावरती जहलमान खेवारे क्रिकेट संघाच्या आपल्याला पाहायला मिळालेले आहेत. अजूनही 2 चेंडू या ओव्हर मधील बाकी आहेत. चांगली बॅटिंग मैदान साधमध्ये करणं गरजेची राहणार आहे, ते केली जाते. यावेळेस देखील कडक 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 पॉवरफुल माइटी हिट. चेंडू सीमारेषा पलीकडे पोहोचलाय. 6 धावांसाठी A1 क्वालिटीचा ब्रँडेड बिग बिग हाय ब्लास्ट षटकार.
वरती आहेत. पहिल्या ओव्हरला 11 धावा ज्या आपण पाहिल्या होत्या धावफलकावरती. 23 धावा आहेत. ओहो, इथे एक सिंगल घेण्याचा प्रयत्न जरूर केलेला आहे. त्याच्यानंतर एक सिंगल येईल आणि एका सिंगलच्या मदतीनं 24 धावा आता धावफलकावरती आपल्याला पाहायला मिळत आहेत. भरपूर चांगली करार तर निश्चित बॅटिंग होताना पाहायला मिळाली 2 ओव्हरच्या समाप्तीनंतर. मेजर दिनेश तातळे ज्यांना आपण पाहताय तिसऱ्या षटकासाठी आमंत्रित केलेला आहे. यावेळेस किलो हो काय फटका आहे, जबरदस्त फटका. आणि या फटक्यानं खऱ्या अर्थानं धावफलकाला आता वेग दिलेला आहे. हे गाणं आणण्यासाठी झारखंडला गेलो होता आमचा राजेश मुकणे. इथे मिळत नव्हतं, महाग होतं इथं. ती जावा आणि ते फटका पुन्हा एकदा सीमा रेषेच्या पलीकडे पोहोचलाय 6 धावांसाठी. ओहो, सेल टिपला परंतु क्षेत्ररक्षक सीमारेषा ओलांडला होता. आणि आमच्या स्वयंसेवक किरण आहेत तिथे. किरण, ओहो, आपल्याला टेलिव्हिजन स्क्रीनवरती देखील तो रिप्लाय पाहायला मिळालेला आहे. लागोपाठचे 2 ब्लास्ट प्रदीपच्या बाट मध्ये 36 धावा. यावेळी देखील ओहो मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न विकेट कीपर बॉल पर्यंत पोहोचलेला आहे. एकच सिंगल इथे मिळेल. एका सिंगलच्या मदतीने 37 धावा धावफलकावरती आहेत. अगदी ते महाजवाले नाही लागले, ते खेवारवाले आहेत. कदाचित महाजवाले असते तर त्यांचा स्टान्स वेगळा पाहायला मिळाला असता. ओहो, याही वेळेस ओहो, एक शेर तर दुसरा 1.25 शेर. शेवटी खेवारेवाले होते की आमच्या महाजवाल्यांची शान आम्हाला राखायची आहे, ही संकल्पना खेळाडू कक्षामध्ये सुरू होती. आणि त्याच्यामुळे त्या धावा तुमचा रेकॉर्ड मोडून टाकला. अगदी आपण पाहतोय की 43 धावा धावफलकावरती. काय फटके बाजी सुरू आहे. यावेळेस देखील उंची भरपूर आहे. क्षेत्ररक्षक बॉल खाली आलेला आहे. सेल तर ड्रॉप झालेला आहे. आणि मला वाटतं एक सिंगल आता येईल. आणि सिंगलच्या मदतीनं 44-44 धावा धावफलकावरती आपण पाहिलेले आहे. 44 धावा शेवटचा बॉल. 20 धावा या ओव्हरमध्ये आतापर्यंत खर्च झालेले आहेत. अफलातून खऱ्या अर्थाने निश्चित आपल्याला पाहायला मिळते ती म्हणजेच बॅटिंग. मेजर पुन्हा एकदा सज्ज होत आहेत. ही खासियत आहे मेजरची, कारण प्रदीप आणि मेजर दोघांकडे अनुभव भरपूर आहे. परंतु आज खऱ्या अर्थाने
खास करून ज्यावेळेस पाण्याची मागणी केली जाईल त्यावेळेस बारीक माणूस कुणीच जात नाहीये, कारण पाण्याची बॉटलच त्या वजनच तेवढं आहे, त्याच्यामुळे उल्हासला जावं लागतं. कारण 1:45च्या आसपास त्यांना आपण पाणी पिताना पाहिलेलं आहे. नाही तर गिअर पाडला का ब्रेक दाबीत नाही, क्लच दाबीत जाऊया. 44 धावा धावपलकावरती. आज आमचे नितीन पोटे देखील रविवार आहे, सुट्टी टाकून आलेले आहेत. तुमचे मनाच्या अंतःकरणापासून आभार आहेत. चला अगदी आपण पाहत आहे, एक काळ ते देखील रामपूर टीमचे खेळाडू होते. हात नका जोडू. चला मॅचकडे वळूया. जमालबाई शेख ज्यांच्या माध्यमातून पहा आयोजन कमिटीसाठी 555 रुपयांचा आर्थिक सहाय्य लाभलेला आहे. तुमचं मनाच्या अंतःकरणापासून आभार आहेत. एक सिंगल मैदानाच्या आतमध्ये आपण पाहिलेली आहे. एका सिंगलच्या मदतीने संघाची धावसंख्या आहे ती म्हणजे 45 धावा. 45 धावा धावफलकावरती आहेत. आमचे पंढरी भाऊ देखील आज व्यासपीठावरून ते सामना पाहत नाही, मजा नाही येत म्हणतात आणि ते बाउंड्री लाईनच्या पाठीमागून सामन्याचा आनंद घेतात. यस, तुमचे आभार आहेत. यावेळेला देखील चांगला फटका शत्रक्षक तिथे पोहोचण्याचा प्रयत्न करतो. एक सिंगल वेगाने बनली, दुसरी साठी निघालेत आणि इथे या 2 धावा. लक्ष्मण दादा पादीर दादांच्या माध्यमातून देखील आयोजन कमिटीसाठी 1111 रुपयांचा आर्थिक सहाय्य आम्हाला लाभलेला आहे. तुमचं मनाच्या अंतःकरणापासून आभार आहेत. अगदी आमचे उल्हास भाऊ ज्यांच्या माध्यमातून षटकार हॅट्रिक साठी 1111 रुपयांचं पारितोषिक दिलं जाईल. मला वाटतं कमी झाले हो, 1500. बॅटिंग मैदानाच्या आतमध्ये सुरू आहे. 53 धावा धावफलकावरती आहेत. याही वेळेस हो मोठा फटका आणि तिथे मात्र फलंदाज यावेळेस बाद झालेला आहे. विकेट. जायगाव पासून सरक्या तो खेवार में आरक्या तो मात्र मिस्टर बारक्या उर्फ प्रसाद मैदानाच्या आतमध्ये उर्फ बारक्या मैदानात दाखल. 53 धावा. ओहो, यावेळेस लाईट केलेली आहे. खराब चेंडू. आमच्या जमाल भाईना लक्ष्मण भाऊ करायचा निश्चित व्यासपीठावरून उतरून तिकडे मस्तपैकी गेले. त्यांना माहित आहे स्टेजवरती राहिलो तरी अर्ध्या तासात ब्लॅक अँड व्हाईट कलर चेंज होऊ शकतो. करपण्याची भरपूर भीती आहे, त्याच्यामुळे आमचे पंढरी भाऊ देखील तिकडेच गेलेले आहेत. सुभाष भाऊ पण तिकडेच आहेत. तिकडे येऊच नका, सध्या करपण्याची भरपूर शक्यता आहे. यावेळेस हो एक सिंगल घेण्याचा प्रयत्न केलेला आहे. एका सिंगल वरती समाधान मानला जाईल का? धावसंख्या ही आपल्याला पुढे जाईल आणि धावसंख्येवरती परिणाम पाहायला मिळेल. तो म्हणजे 55 धावा धावफलकावरती. शेवटचा बॉल या डावातील बाकी आहे. टार्गेट किती सेट केलं जाईल? गणेश आहे गोलंदाज तयार आहे. गोलंदाजी मार्क वरती विलास सुरोशी यांच्या माध्यमातून पहा, जर का एक षटकार जर मारला तर 1.5 किलो मटण दिलं जाईल बकऱ्याचं.
ओहो, षटकारासाठी 1000 रुपयांचं पारितोषिक होत आहे. सासूसाठी वाटणी केली, मेली सासूच वाटणीला आली. षटकारासाठी पारितोषिक लावलं आणि विकेट आली. फलंदाज बाद, 55 धावा विजयासाठी. दुसऱ्या डावामध्ये 56 धाव्यांची गरज. जाऊया डीजे त्यावेळेस आयवाज हेल जो शतरक्षक येईल. शतरक्षक आता प्रेक्षक ज्यावेळेस घेईल त्यावेळेस करा. आणि दिलदार भाई शेख ज्यांच्या माध्यमातून प्रत्येक आयवाज हेल साठी 100 रुपयांचं पारितोषिक लावलं जाईल. मला लावलेलं आहे त्यामुळे निश्चित आपल्याला मिळणार, यात मात्र शंका नाही. या 55 पहिल्या डावामध्ये बनलेले आहेत. 56 धावांची गरज राहणार आहे. त्याच्यामुळे आता सलामीची जोडी पाठवणं गरजेचं राहील. 56 धावा एकट्याने चम्मच खालणे योग्य आहे की नाही हे कदाचित आम्हाला राजेश सरांनी सांगितलं. सलामीची जोडी रामपूर क्रिकेट संघाची मैदान 7 मध्ये आपण पाहू शकाल. मेजर दिनेश तातड्यानं त्यांच्या समवेत त्याच्या साथीला अर्थात निलेश वाघ हे 2 धुरंधर रामपूर टीम साठी मैदान 7 मध्ये दाखल झालेले आहेत. आपण पाहताय खरं आता निश्चित जबरदस्त मॅच पाहायला मिळेल, यात तिळमात्र शंका नाहीये. कारण दोन्ही संघाकडे अनुभव भरपूर आहे. एका साईडनं अंडरम क्रिकेट पासून करायला आपण खेळ पाहिलेला आहे खेबारे क्रिकेट संघाचा, तर अनेक वर्ष करायला अंडरम त्याचबरोबर ओरम हा संघ खेळलेला आहे, तो म्हणजेच रामपूर आता आपल्याला पाहायला मिळणार आहे. दिलदार भाई शेख ज्यांच्या माध्यमातून आयबाज जेल साठी पहा 100 रुपयांचं पारितोषिक लावलं जात आहे. त्याचबरोबर दयानंद मिस्टर सट्या, तुम्हाला सध्या काहीच काम नसेल तर 100 रुपये कमवण्याचे भरपूर चान्स आहे.
दयानंद हेंबाडे अगदी आपला एक्स्ट्रा मेंबर असेल तर 100 रुपये कमवण्याचे भरपूर चान्सेस आहे आयवा जेल साठी, त्यामुळे आपण जाऊ शकता. 100 रुपयामध्ये दत्ता शेटच्या इथे 5 आमलेट पाव मिळत आहेत. चला जाऊया. पहिलाच बॉल आणि पहिल्याच बॉलवरती मॅचची प्राइज विकेट, मोठी शिकार. मेजर दिनेश दादरे बॅक टू द डगआउट. मात्र प्रकाश मैदान 7 मध्ये दाखल झालेला आहे. मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न केला होता, तो बॅटन बॉलचा संपर्क झाला नाही आणि त्याच्यामुळे अगदी आपण पाहिलेलं आहे की ते पहिल्याच बॉलवरती शिकार ठरलेले आहेत. यावेळेस अगदी आपण पाहताय या मुकेश जो गोलंदाज क्रमांक 1 पहिल्याच बॉलवरती यश मिळालेला आहे. चांगली कामगिरी जी मैदान 7 मध्ये होती होणं गरजेचं आहे. पुढील चेंडू पुन्हा एकदा गोलंदाज पुन्हा एकदा सज्ज होतोय. देखील जोरदार अपील केली होती आणि इथे पण सातशे बोट आकाशात लागोपाठचा हा दुसरा विकेट. फलंदाज प्रकाश माघारी परतलाय. अनिल सुरुसे ज्यांच्या माध्यमातून विकेट हॅट्रिक जर का गोलंदाज कंप्लीट करत असेल तर त्याच्यासाठी 500 रुपयांचं पारितोषिक. त्याचबरोबर आमचे विलास शेठ ज्यांच्या माध्यमातून जर विकेट हॅट्रिक जर कंप्लीट करत असेल तर त्यांच्याही माध्यमातून 500 रुपयांचं पारितोषिक दिलं जाईल. आता खऱ्या अर्थानं हॅट्रिकच्या उंबरठ्यावरती आहे गोलंदाज मुकेश आणि यावेळेस संकेत मैदानाच्या आतमध्ये दाखल. रामपूर क्रिकेट संघाच्या माध्यमातून निलेश जो नॉन स्ट्राईकला आपण पाहिलेला आहे. 2 चेंडू हाताळले, 2 चेंडूवरती 2 मोठाले शिकारी ठरलेत 2 फलंदाज. आणि आता आपण पाहणार आहात कशा पद्धतीने करतात ही कामगिरी केली जाणार आहे. कामगिरी करावी लागणार आहे मैदानाच्या आतमध्ये. विजय मिळवायचा असेल तर 56 धावांचा पाठलाग करायचा आहे. यावेळेस हो समोर फटका खेळण्याचा प्रयत्न. ओहो, झेल सोडलाय आणि झेल कुणाचा सोडलाय तर तो संकेतचा सोडलाय. आणि इथे मात्र अगदी आपण पाहताय की आता या 2 धाब्यानं संघाचं खातं इथे खुलं झालेलं आहे. जबरदस्त खऱ्या अर्थाने आपण पाहताय एक चांगली कामगिरी मैदानाच्या आतमध्ये करणं गरजेची होती. त्याचबरोबर आमचे अनिल शेठ आनंदे यांचं शुभागमन होत आहे. खऱ्या अर्थाने आनंदे इंटरनेटचे सर्व आहेत आणि अगदी अल्पशा दरामध्ये एकदम फास्ट सुविधा जी आनंद इंटरनेट मधून खऱ्या अर्थाने आपल्याला अनुभवायचा असेल तर जरूर आपण कनेक्शन घ्यायचं असेल तर आपण त्यांच्याशी संपर्क साधू शकता. खऱ्या अर्थाने निश्चित आपण मडवाडी चषकामध्ये देखील आनंद इंटरनेटची सेवा आपण पाहिली आणि खऱ्या अर्थाने जय हनुमान चषक मड याही चषकामध्ये खऱ्या अर्थाने आनंद इंटरनेटची सेवा आपण अनुभवताय. अतिशय वेगाची आणि विदाऊट तुम्हाला कधीच नेट खंडित होणार नाहीये आणि निश्चित या पद्धतीची जी सर्व्हिस आपण त्यांची पाहत असतो. एक सिंगल आलेली आहे. सिंगलच्या मध्ये तर संघाची धावसंख्या आहे ती आपल्याला पाहायला मिळेल ती म्हणजे 7 या धावसंख्येवरती 5 चेंडूचा खेळ झाला 7 धावा धावफलकावरती आपल्याला पाहायला मिळालेल्या आहेत. बॅटची मागणी केलेली आहे आणि यावेळेस निलेश वाघ जो आपल्याला पाहायला मिळेल. राजाजी मुकणे सर ज्यांना आपण पाहताय कालच ते सासूरवाडीवरनं मेवा मिठाई लाडू घेऊन आले आणि आम्हाला आणली फक्त पहा 1.5 डझन केळं आणि 25 कॉर्नफळ घेऊन आलेले. तेवढं प्रेम आहे त्यांचं आमच्यावरती. स्विची दुधारी तलवार वापरण्याचा प्रयत्न.
परंतु प्रॉपर बॅट वरती चेंडू येऊ शकला नाही आणि अशा पद्धतीने आपण पाहताय एक कमालीचं षटक जे मुकेशचं आपण पाहिलेलं आहे. 8 धावा पहिल्या ओव्हरमध्ये फक्त खर्च केलेल्या आहेत. चांगली गोलंदाजी अफलातून गोलंदाजी जी आपण पाहिलेली आहे. आठ धावा पहिल्या ओव्हरमध्ये आपण पाहिलेल्या आहेत मित्रांनो. चांगली कामगिरी आमच्या आकाश शेठ ज्यांना करायचा निश्चित आज गर्व वाटला, अभिमान वाटला की आमचा कुणी ना कुणी रेकॉर्ड मोडू शकतो. म्हणजे शेरात सव्वा शेर कुणी ना कुणी असतं. त्यांची शान राखली आणि करायला आमच्यासाठी 2.5 लिटरचा थंड आणला. तुमचा आभार मानावा. रेकॉर्ड नाही सांगण्यासारखा, तो रेकॉर्ड आम्ही सांगू शकत नाही. तो गुपित ठेवला जाईल आणि बाय चान्स कधी पण तो बाहेर येऊ शकेल. 9 धावा आहेत. हो यावेळेस फटका पॉवरफुल आहे. पॉवरफुल आणि सक्सेसफुल चेंडू मिड विकेट सीमारेषेच्या पलीकडे 6 धावांसाठी षटकार. थँक्यू. यावेळेस हो चांगला चेंडू आहे. चांगला चेंडू जो आपण पाहिलेला आहे. गोलंदाजीमध्ये आणि बॅटिंग मध्ये जहानमान खेवारी क्रिकेट संघाने कमालीची कामगिरी केलेली आहे. अफलातून चांगली कामगिरी. 15 धावा धावफलकामध्ये तब्बल 115 प्रेक्षक मायबाप जे करायला या स्पर्धेचा आनंद घेत आहेत. आणि इथे याही वेळेत चांगला चेंडू आहे. प्रसाद उर्फ बारक्या तोच म्हणजे जायगावरून सरक्यानं खेवारला अडक्या तो मिस्टर बारक्या. चांगली गोलंदाजी होती. 15 धावा धावफलकावरती 2 चेंडूचा खेळ बाकी आहे. यावेळेस हो इथे फटका उंच तर आहे, आता लांब किती. आणि मला वाटतं हो जबरदस्त प्रयत्न प्रेक्षक मायबाप असतील. आणि षटक संपलं जाईल इथे 2 ओव्हरच्या समाप्तीनंतर. 21 धावा. तुम्हाला राजाची गाणी का ऐकायला मिळतात? कारण आमचा ऑपरेटर पण राजाच आहे. तो त्याचीच गाणी सगळी वाजवतोय. सागर आलेला आहे. षटक क्रमांक 3 साठी 21 धावा बनलेल्या आहेत. 56 धावांचा पाठलाग मैदानाच्या आतमध्ये करायचा आहे. 35 धावा. कदाचित अगदी आपण वांडर पाहिले असतील. हो याही वेळेस मोठा पटका खेळण्याचा प्रयत्न आणि मॅच मधली गॅरंटेड विकेट आता मात्र इथे मिळालेली आहे. निलेश वाघ यावेळेस मात्र बाद होतोय. चादमध्ये दाखल झालेला आहे. सागर ज्याला आपण पाहताय खऱ्या अर्थाने पहिलाच बॉल ऑलराऊंडर आहे. जो हनुमान खेवारी क्रिकेट संघाच्या माध्यमातून
यस अक्षय शेळकंदे यावेळेस आपल्याला पाहायला मिळतो स्ट्राइक एंड वरती. अक्षय शेळकंदे आणि त्याचबरोबर संकेतला डावाला कलाटणी देण्याची गरज आहे. विजय प्रस्थापित करायचा असेल. मगाशी देखील 12 चेंडू मध्ये प्रत्येकाला वाटलं होतं की रामपूर संघ परास्त होतोय की काय आणि तिथून त्यांना घेतला होता कमबॅक. आता पुन्हा एकदा कमबॅकची संधी परंतु आता इथे विकेट. सक्ती आता शेवटचे चेंडू शिल्लक आहेत या मॅच मधील 10 आणि 10 चेंडू मध्ये विजयासाठी आवश्यकता आहे ती म्हणजे 35 धावा. 10 चेंडू आणि 35 धावा ज्या बनवायच्या आहेत. 10 चेंडू मध्ये 35 धावा. स्ट्रायकर मध्ये फटका पॉवरफुल आलाय आणि इथे हा नशिबाचा चौकार मिळालेला आहे. 4 धावा. 30 धाब्यांची गरज आहे अजूनही या 3 चेंडू मध्ये. जर का 1 ते 2 षटकार आला तर मॅच मध्ये मात्र पुन्हा एकदा कमबॅक होताना आपल्याला पाहायला मिळेल. अक्षय शेळकंदेच्या बॅटमध्ये चौकार जो आपण पाहिलेला आहे. पुढील चेंडू पुन्हा एकदा 30 धावा बनवायच्या आहेत. 9 चेंडू आणि 30 धावा 26 बनलेले आहेत. आता पाहिलं जाईल या 30 धावा कशा बनवल्या जातील. 15 चेंडू मध्ये तर 26 बनलेले आहेत कारण महत्वाचे फलंदाज बाद झालेत. आणि त्याच्यानंतर आपण पाहिलेलं आहे की आता मिडल ऑर्डर वरती ही जबाबदारी आहे. सागर सज्ज झालेला आहे. अक्षय शेळकंदे जबरदस्त करार त्यांची स्ट्रोक ज्याचा आपण पाहिला. 2 चेंडू 5 वरती बॅटिंग करतोय. रवी नॉन स्ट्राइकला आहे. गोलंदाज सज्ज होतोय पुन्हा एकदा सागर. हो आणि याही वेळेस मात्र आता अक्षय शेळकंदे समोर एक कठीण चेंडू हाताळलेला आहे की तो ओळखता आला नाही. त्याचं उत्तर शोधता आलं नाहीये. पण त्याच अनुषंगाने इथे डॉट चेंडू आपण पाहिलेला आहे. या षटकामधील 2 चेंडूचा खेळ हा उर्वरित बाकी आहे. 2 चेंडूचा खेळ जो बाकी आहे. अगदी आपण पाहताय पुन्हा एकदा याही वेळेस पटका. ओव्हर कॅच पॉवरफुल वन हँड सुरेख झेल अफलातून झेल आणि इथे फलंदाज होतो फेल. जबरदस्त मित्रांनो काय सुरेख झेल कॅरी केलाय. आयुष अफलातून सुरेख झेल कमालीचं क्षेत्ररक्षण आपल्याला पाहायला मिळालं. आणि आपल्यास मात्र मैदानाच्या आतमध्ये नवीन फलंदाज तुकाराम इथे दाखल होत असताना आपल्याला पाहायला मिळतोय. तुकाराम मैदानाच्या आतमध्ये दाखल झालेला आहे. खऱ्या अर्थाने पहा अक्षय शेळकंदे बाद झालाय. संकेत बाद झाला. मेजर दिनेश तातळे बाद झाले. त्यानंतर नंदू बाद झाला. निलेश बाद झाला. आता महेश वाघ सर आपण कुठे असाल तर कदाचित आपण या. धावसंख्या आहे 26 26 धावा. एकंदरीत 30 धाव्यांची गरज आहे. त्यामध्ये या ओव्हरमध्ये शेवटचा चेंडू शिल्लक आहे आणि यावेळेस तुकाराम आहे. आता पाहिलं जाईल या बॉलवरती जर का एखादा मोठा पटका आला तर शेवटच्या 6 चेंडू मध्ये प्रयत्न केल्यानं यश मिळू शकेल. तो हो इथे अगदी आपण पाहिलेला आहे. पंचाने यावेळेस मात्र वाईट घोषित केलेला आहे. एकंदरीत अगदी आपण पाहू शकाल मला वाटतं क्षेत्ररक्षण करणाऱ्या टीमनं DRS घेतलेला आहे. अति बाउन्स साठी तो चेक केला जाईल
कारण जर का फलंदाजाच्या डोक्यावरनं चेंडू जर गेला असेल तर मग मात्र तो वाईट घोषित केला जाईल, याच्यासाठी पडताळणी केली जाते. व्हाईट बॉल म्हणजे आता रूल लॉस झालेला आहे, तो म्हणजेच जो हनुमान खेवारी क्रिकेट संघाचा डीआरएस गमावलेला आहे. प्रत्येक टीमला एक एक डीआरएस असतो आणि यावेळेस हो फटका उंच भरपूर आहे. क्षेत्ररक्षक तिथे दूरवर होता, एक तर वेगानं बनले, दुसरी साठी निघाले, 2 धाबा तर वेगानं बनलेले आहेत. म्हणजेच मला वाटतं आता 30 बनलेले आहेत, 26 धावेची गरज आहे. जो सईद भाई देखील सायंकाळच्या सत्रामध्ये सामन्याचा आनंद घेत आहेत. त्याचबरोबर आज सुट्टी काढून खास सामना पाहण्यासाठी नितीन पोटे थांबले होते आणि निश्चित आता ते किनाऱ्याने लागलेले आहेत. चला जाऊया. 30 धावांची सॉरी 27ची गरज होती आणि इथे खोलवर टप्प्याचा चेंडू होता, त्याला मात्र खोदून काढण्याचा प्रयत्न, बॅटन बॉलचा संपर्क झाला नाही. डॉट बॉल आलेला आहे. 5 चेंडू जे अजूनही या डावातील बाकी आहे. 5 चेंडूचा खेळ आपण पाहत आहे. चांगले प्रयत्न मैदानाच्या आतमध्ये करावे लागणार आहेत. ओहो, यावेळेस देखील फटका इथे फसलेला आहे आणि तिथे विकेट किपर बॉल खाली आलाय. फलंदाज रवी देखील माघारी परतला विकेट. आता मैदानाच्या आतमध्ये 29 धावांचा स्थिरपणे पाहत आहे. या षटकामधील 2 चेंडूचा खेळ झालेला आहे, 4 चेंडूचा खेळ बाकी आहे. आता सध्या पारड जड होत चाललेला आहे, तो म्हणजे रामपूर क्रिकेट संघाचं. निश्चित अगदी आपण पाहत आहे जो सध्या विजयाच्या दिशेनं वाटचाल सुरू आहे, ती म्हणजेच जे हनुमान खेवारी क्रिकेट संघाची. निश्चित चांगली कामगिरी देखील आपण त्याची पाहिली. सध्याच्या स्थितीला गोलंदाजीमध्ये देखील चांगली गोलंदाजी, बॅटिंग मध्ये देखील कमालीची बॅटिंग त्याची आपण पाहिली होती. आणि यावेळेस देखील हो नाचव पाहायला मिळाली, परंतु तिथे फारसं काही इफेक्ट पडणार नाहीये. धावसंख्या धावफलकावरती 31 धावा, शेवटचे 2 चेंडू या मॅच मधील बाकी आहे. म्हणजे आता विजय निश्चित आहे, तो म्हणजे जे हनुमान खेवारी क्रिकेट संघाचा. कारण पर्याय आता रामपूर संघाचे पूर्णतः बंद होत आलेले आहेत, कारण उर्वरित फक्त 2 चेंडूचा खेळ बाकी राहिला आहे. जयराम ओहो, यासाठी फटका चांगला आहे, क्षेत्ररक्षक होता तिथे. जरूर मैदानाच्या आतमध्ये गेल्यासारखा एक चांगला फटका आपल्याला भावी नवरदेवच्या बॅटमधून पाहायला मिळाला. कदाचित जरूर चांगले प्रयत्न आपल्याला पाहायला मिळालेले आहेत. शेवटचा चेंडू बाकी आहे, सामन्यामध्ये औपचारिकता बाकी राहिली आता, कारण विजयाच्या दिशेने पूर्णतः यावेळेस देखील हो फटका पॉवरफुल आलाय आणि चेंडू सीमारेषेच्या पलीकडे पोहोचलाय. 6 धावांसाठी हा षटकार. आणि अभिनंदन हनुमान खेवारे टफान हडलक टीम रामपूर विजय संघाचं अभिनंदन. 3 ओव्हरचा सामना असेल. आयोजन कमिटीच्या बद्दल सूचना येते आमच्यापर्यंत.